विषय ठाण्यातील कोपरी पूर्व येथील साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती उत्सव समिती शांतीनगर कोपरी कॉलनी या ठिकाणी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली। यावेळी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याला नव्याने झळाळी देत नूतनीकरण करण्यात आलं। याचा लोकार्पण सोहळा देखील संपन्न झाला। कार्यक्रमाचे आयोजक लहुजी शक्ती सेनेचे ठाणे शहर अध्यक्ष सुधाकर शिरसाट यांनी केलं होतं। तर कार्यक्रमासाठी विशेष सहकार्य संतोष सगट, नागराज बोराडे, लिंबाजी देठे, पिंटू साबळे यांच्यासह आदींनी केलं। जयंतीनिमित्त ठाण्यातील मातंग समाजाचे नेते व कोपरी पूर्वमधील लोकप्रतिनिधींनी भेट देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली। माजी नगरसेवक भरत चव्हाण, माजी नगरसेविका नम्रता पमनानी, शिवसेना पदाधिकारी रमाकांत पाटील, भाजपा सरचिटणीस सुचित्रा भोईर यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते। तर मातंग समाजातील दीपक आवारे, मारुती वाडेकर, झोंबाडे सर, राजाभाई सूर्यवंशी, मंगेश सूर्यवंशी यांच्यासह आदी मान्यवर उपस्थित होते। जयंतीचे मोठ्या स्वरूपात आयोजन केल्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी सुधाकर शिरसाट यांचं कौतुक केलं। आम्ही या जयंतीनिमित्त प्रत्येक वर्षी आम्ही पुतळ्याला बाहेर काढून त्याचं पूजन करून परत आम्ही आतमध्ये ठेवतो। पण यावर्षी समाजाच्या सर्व एकमताने आमचा वाचनालय आहे, त्याच्यामध्ये आम्ही अण्णाभाऊ साठे यांची प्रतिमा इथे कायमची ठेवलेली आहे। या वर्षापासून सुशोभीकरण करून अण्णाभाऊ साठेंचं कार्य हे समाजाला कळण्यासाठी आम्ही प्रत्येक वर्षी जयंती करत असतो आणि जयंतीनिमित्तच या सर्व समाज एकत्र करून आम्ही समाजाच्या मार्फत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमाचं सुशोभीकरण करून आम्ही समाजातर्फे हा पुतळा इथे बसवलेला आहे। सालाबाद प्रमाणे शांतीनगर या परिसरामध्ये, या कोपरी परिसरामध्ये मातंग समाज बहुसंख्य राहतो आणि तो थाटामाटात दरवर्षी अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करतो। हा पुतळा व अनेकदा या ठिकाणी ठेवून इथं पूजन करण्यात आलं। आज या ठिकाणी सर्वांच्या मते स्थानिक नगरसेवक असतील, स्थानिक या विभागाचे बरेचसे नेते असतील, माननीय मुख्यमंत्री साहेब यांच्या सर्वांच्या आशीर्वादाने या विभागामध्ये सातत्याने जयंती साजरी होती। आज या ठिकाणी अनावरण करण्यात आलं, मोठ्या प्रमाणात शोभीकरण करण्यात आलं आणि इथं समाज थाटामाटाने बहुसंख्य ठाण्यातला कानाकोपऱ्यातला समाज या ठिकाणी दर्शनासाठी, या जयंतीसाठी दरवर्षी उपस्थित राहतो आणि इथलच्या लोकांचा अतिशय प्रेमळ, सज्जन, चांगले लोक आहे ते सातत्याने सर्व कार्यकर्त्यांच्या एकोपाने हा कार्यक्रम थाटामाटात साजरा होतो।